महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रातील आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी आली आहे। शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर आता हलका होणार आहे। महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने अखेर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेला मंजुरी दिली आहे। यामध्ये 1-2 नव्हे तर तब्बल 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा ऐतिहासिक निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आला। शेतकरी बांधवांनो, काही शेतकऱ्यांसाठी सरकारने 50,000 रुपयांचं प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय देखील घेतला आहे। शेतकरी मित्रांनो, सध्या तुमच्या मनात शंका असेल की जर मंत्रिमंडळाने मंजुरी दिली तर अधिकृत घोषणा का नाही झाली, तर प्रशासकीय पातळीवरती नेमकं काय चाललंय? सध्या राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या 17 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम सुरू आहे आणि राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी बहुतांश जिल्ह्यांमध्ये कडक आचारसंहिता लागू आहे। अशा वेळी जर सरकारने मोठी घोषणा केली असती तर यामध्ये योजना नियमांच्या कचाटामध्ये अडकली असती, त्यामुळे शेतकरी बांधवांना लाभापासून वंचित राहावं लागलं असतं। म्हणून स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मोठी दक्षता घेतली आहे। विनाकारण काही विषयांमुळे शेतकरी कर्जमाफीचा निर्णय अडकून राहू नये म्हणून आधीच केंद्रीय निवडणूक आयोगाकडून या योजनेला कायदेशीर परवानगी मिळवून ठेवली आहे। मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे तर पडद्यामागे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट पैसे जमा करण्यासाठी प्रशासकीय कामांना प्रचंड गती देण्यात आली। म्हणजेच आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कर्जमाफीची रक्कम ही वितरित केली जाणार आहे। शेतकरी बांधवांनो, पूर्वीच्या कर्जमाफी योजनेमध्ये 2 एकर 5 एकर अशी जमिनीची मर्यादा असायची, पण या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेमध्ये जमिनीचे क्षेत्र विचारात घेतलं जाणार नाही। तुमच्याकडे कितीही जमीन असू दे तरी देखील तुम्ही पात्र ठरणार आहात। त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचं कर्ज 2 लाख रुपयापेक्षा कमी आहे आणि अगदी 2 लाखापर्यंत आहे किंवा त्यांचं कर्ज हे संपूर्णपणे माफ करण्याचा निर्णय सरकार घेत आहे। वर्ष 2019 ते 2025 या कालावधीमध्ये तुम्ही घेतलेलं पिकांचं कर्ज हे 2026 पर्यंत परतफेड झालेलं नाहीये अशा किंवा अनेक बँकांमधून तुम्ही कर्ज घेतलेलं असेल त्यांचा एकत्रित खर्च आणि मुद्दल व व्याजासह 2 लाखापर्यंतची मदत ही सरकार करत आहे। राज्यातील सर्व राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका आणि ग्रामीण बँका तसेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्राथमिक कृषी सहकारी बँका यांनी स्वतःच्या निधीमधून खर्च वाटप केला आहे। त्या सर्वांचा समावेश यामध्ये करण्यात येत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी 50,000 रुपयापर्यंतचं प्रोत्साहन अनुदानाची मोठी घोषणा केली आहे। म्हणजेच ज्यांनी बँकेचे वेळेवर पैसे परतफेड केले आहे त्यांना सरकारकडून 50,000 रुपयाची थेट मदत मिळणार आहे। याशिवाय मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी आणखी 3 मोठ्या सवलती देखील लागू केल्या आहेत। यामुळे कर्ज थकीत असलेले शेतकरी चिंतामुक्त तर होणारच आहेत, परंतु शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्याचा निर्णय देखील सरकार घेत आहे। शेतकरी मित्रांनो, ही योजना पूर्णपणे पारदर्शक आहे, यात कोणताही घोटाळा होऊ नये म्हणून थेट शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी सरकारने डिजिटल कवच तयार केलं आहे। योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार प्रमाणीकरण करणं अत्यंत अनिवार्य आहे। तसेच शासनाच्या अधिकृत आधार सामग्री मंचावरती शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात येणार आहे। शेतकरी मित्रांनो, ही योजना राज्य सरकार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना आहे। यामध्ये 56 लाख शेतकऱ्यांचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे। आचारसंहिता असल्यामुळे योजनेची अधिकृत घोषणा झाली नाही, परंतु सरकारची तयारी पूर्ण झाली आहे। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे दिवस बदलणार आहेत आणि शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ घेता येणार आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेला मंजुरी मिळाली आहे आणि 56 लाख शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे। सध्या राज्यामध्ये सुरू असलेल्या राजकीय पेचामुळे ही संपूर्ण योजना एका मध्ये अडचणीत येऊ शकते, मग शेतकऱ्यांचं नुकसान देखील होऊ शकतं। शेतकरी बांधवांनो, जर सरकारने 56 लाख शेतकऱ्यांसाठी हा निर्णय घेतला आहे, परंतु इथेच मुख्यमंत्र्यांनी खरी चाल खेळली आहे। त्यांनी विनाकारण योजना कोर्टात अडकू नये म्हणून केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आधीच कायदेशीर परवानगी घेऊन ठेवली आहे। प्रशासकीय पातळीवर काम सुरू झालेलं आहे आणि तुमच्या मोबाईलवरती कर्जमाफीचा मेसेज देखील येणार आहे। शेतकरी बांधवांनो, 2019 पासून 2026 पर्यंतच्या शेतकऱ्यांनी जे कर्ज घेतलं होतं त्यांना आता आधार प्रमाणीकरण मध्ये सन्मान दिला जाणार आहे। नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देखील दिले जाणार आहे। शेतकरी बांधवांची कर्जापासून सुटका होणार आहे। याशिवाय आणखी 3 सवलती लागू केल्या जाणार आहेत। शेतकरी बांधवांनो, यामागचे निकष देखील जाणून घ्या, कारण सरकारने यावेळी जमीन धारणेचं क्षेत्र आकारलं नाहीये। त्यासोबतच बँकांच्या यादीमध्ये देखील मोठा बदल करण्यात आला आहे। जो अनेकदा राष्ट्रीय बँकांचं कर्ज माफ करण्याचा निर्णय होता तो आता ग्रामीण बँकांसाठी लागू
लागू होत आहे. शेतकरी बांधवांनो, कर्जमाफीची मंजुरी मिळाली आहे. जे शेतकरी प्रामाणिकपणे वेळेवर बँकेचे पैसे फेडत होते त्यांच्यासाठी सरकार विशेष निर्णय घेत आहे. आता तुम्हाला वाटत असेल की मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे म्हणजे 2 लाख रुपये थेट आमच्या खात्यावर जमा होतील. कारण महाराष्ट्रातल्या 99% शेतकऱ्यांना अजून हे माहितीच नाही आहे की सरकारने 56 लाख शेतकऱ्यांना कर्जापासून सुटका करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु डिजिटल प्रक्रियेनं ही कामं केली जाणार आहेत. मग कोणत्या शेतकऱ्यांना यातून लाभ मिळेल आणि किती लाखाची मदत मिळेल हे देखील आता ऑनलाईन पद्धतीने तपासता येणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेची संपूर्ण माहिती आता शेतकऱ्यांच्या समोर येत आहे. 56 लाख शेतकऱ्यांना थेट कर्जमुक्त करण्याचा ऐतिहासिक निर्णय सरकारने घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी शेतकऱ्यांसाठी विशेष निर्णय घेत असताना सूचना देखील दिल्या आहेत. म्हणजेच कोणत्या बँकांमध्ये कशा प्रकारे योजना लागू होणार आहे याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. 2 लाख रुपये प्लस 50,000 रुपयाचं प्रोत्साहन देत असताना तांत्रिक अडचणी येऊ नये म्हणून डिजिटल यंत्रणा राबवली जाणार आहे जी थेट तुमच्या बँक खात्यावर परिणाम करेल. शेतकरी बांधवांनो, आता कर्जमाफी येत असताना निवडणुकीमध्ये गोष्टी अडकल्या आहेत, परंतु परवानगी मागवण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेमध्ये कर्जमुक्ती वन टाइम सेटलमेंट प्रोत्साहनपर 3 लाख रुपये देखील जमा होऊ शकतात. 2 लाखापर्यंतचे पैसे या योजनेअंतर्गत दिले जाणार आहेत, परंतु वाढीव रक्कम देखील काहींना मिळू शकते. शेतकरी बांधवांनो, राज्यामध्ये केंद्र निवडणूक आयोगाकडून सरकारने कर्जमाफी योजना लागू करण्यासाठी परमिशन घेतली आहे. कारण विनाकारण कर्जमाफीची योजना ही न्यायालयामध्ये अडकू नये आणि शेतकऱ्यांना लाभापासून वंचित राहावं लागू नये अशी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची इच्छा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी कर्जमाफीचा विषय हा मंत्रिमंडळामध्ये स्पष्ट केला. या योजनेमध्ये महाराष्ट्रातील 56 लाख शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. शेतकऱ्यांचं थकीत असलेलं 2 लाखापर्यंतचं पीक कर्ज या योजनेअंतर्गत माफ होत असताना कर्जमाफीसाठी राज्याच्या तिजोरीवरती अंदाजे 25 ते 36 हजार कोटी रुपयाचा मोठी आर्थिक भार पडण्याची शक्यता आहे. तसेच थकबाकीदारासहित कर्जाची परतफेड करताना शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंतचं प्रोत्साहन मिळणार आहे. परंतु राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका किंवा जिल्हा मध्यवर्ती बँका अशा कोणत्या बँकांची निवड सरकार करत आहे याची देखील माहिती आपण घेऊयात. शेतकरी मित्रांनो, 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीमध्ये घेतलेलं पीक कर्ज आता 2026च्या कर्जमाफीच्या मंजुरीमध्ये परत केलं जाणार आहे. अखेर परतफेड होत आहे. एक किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्यावरील एकत्र थकबाकीची मुद्दल व व्याजासह 2 लाख रुपयापर्यंतची मदत ही सरकार करत आहे. त्याचबरोबर जमिनीचं क्षेत्र देखील विचारात न घेतलं जाणार आहे. त्यामुळे सरकार या योजनेला मंजुरी देत आहे. शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली आहे. शेतकरी कर्जमाफीला मंजुरी मिळाली असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी अर्थसंकल्पामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफीची घोषणा केली होती. ती घोषणा आता प्रक्रियेला लागली. प्रशासकीय स्थितीवरती कामं वेगाने सुरू झाली आणि नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना याचा जास्त फायदा होणार आहे. पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कर्जमाफीची रक्कम वितरित केली जाईल. निवडणुकांमुळे काही गोष्टी अडकून राहिल्या आहेत, परंतु मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिल्याचं स्पष्ट केले. प्रशासकीय स्तरावर काम सुरू झाले, त्यामुळे लवकरात लवकर महाराष्ट्रातील शेतकरी हा कर्जाच्या डोंगरामधून मुक्त होणार आहे. या योजनेसाठी शेतकऱ्यांची नोंदणी देखील केली जाणार आहे आणि स्वतःच्या निधीमधून सरकार शेतकऱ्यांना पैसे देणार आहे. शेतकऱ्यांचा आधार प्रमाणीकरण केले जाईल. शेतकरी संकटामधून सुटला जाणार आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्याला आर्थिकदृष्ट्या सबल करण्याचा निर्णय हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतला आहे. शेतकरी कर्जमाफीला मंजुरी मिळाली असल्यामुळे 56 लाख शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे.